नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण या ठिकाणी आपल्या या शेतामध्ये आहे. तर या शेतामध्ये लोहळ्याचं प्रमाण भरपूर आहे आणि लोहळ्याचं प्रमाण म्हटलं तर हा शेतकरी साधारणतः 3 वर्ष झाले या शेतीला वैतागलेला आहे. कोणत्याही प्रकारचं पीक येत नाही, मशागतीला त्रास होतो. यासाठी आपण या शेतकऱ्यासाठी एक फॉर्म्युला आपण तणनाशकाचा देणार आहे. मित्रांनो, या फॉर्म्युल्यामुळं 100% तणाचं नियंत्रण येणार आहे आणि लोळ्यावरती हमखास रामबाण उपाय म्हणून आपण हे औषध या शेतकऱ्याला सुचवतोय. मित्रांनो, शेतकरी म्हटलं का तर मजुरीचा सगळ्यात मोठा त्रास आणि ह्या सध्याच्या परिस्थितीमध्ये मजूर हा शेतकऱ्यांना भेटत नाही. त्याच्यामुळं भरपूर सारे शेते अशा गवताविना पडीत पडलेले आहे. मित्रांनो, तुम्हाला तणनाशक जे मी सुचवणार आहे ते बायर कंपनीचं राऊंड ऑफ स्पीड आहे आणि तुमच्या लोहळ्यावरती 100% रिझल्ट याचा येणार आहे. पण मित्रांनो, हे तणनाशक मारण्याच्या अगोदर तुम्हाला काही काळजी घ्यायची आहे. मित्रांनो, तणनाशक मारण्याच्या अगोदर तुमचा लोहळा हा वाढलेला असायला हवा. जमिनीमध्ये साधारणतः 80% ओल असायला हवी. ओल ही 100% त्याच्यामध्ये पाहिजे आपल्याला. ओल जर असले तर त्याचा नक्कीच रिझल्ट येतो आणि साधारणतः आपल्याला त्या शेतामध्ये 2 महिने, 1.5 ते 2 महिने कोणतंही पीक करायचं नाही. ह्या मातीला कोणतीही हालचाल करायची नाही. तर मग तुम्ही म्हणाल तर 2 महिने वावर पडीत राहून द्यायचं का? तर मित्रांनो, तसं नाही करायचं. जे जमीन आपली जे आहे सरी आहे, यावरती ठिबक सिंचनाचं साहाय्याने आपल्याला जर राऊंड अप स्पीड जे मारतो आपण, हे मारल्यानंतर 8 ते 10 दिवसांनी कोणतंही पीक त्यावर टोबलं, म्हणजे मका असेल, फ्लावर असेल, असे कोणतंही पीक तुम्ही औषध मारल्यानंतर 8 दिवसांनी लावू शकता. फक्त ते पीक निघुस्तोवर, आता समजा मका निघायला आपल्याला 3 ते 4 महिने बाकी आहे, त्या राऊंड ऑफ स्पीडचा, त्या औषधाचा 4 महिने रिझल्ट एकदम उत्कृष्ट येऊन जातो. आणि ज्यावेळेस तुम्ही मका हार्वेस्टिंग करता आणि नांगरणी करून ज्यावेळेस दुसरं पीक घेता, कोणत्याही प्रकारचा लोहळा यावरती उतरत नाही. तर मित्रांनो, यासाठी आपल्याला राऊंड ऑफ स्पीडचा वापर करायचा आहे. तर याचं प्रमाण मी तुम्हाला सांगतो. जर दुकानदाराकडे तुम्ही घ्यायला गेले तर साधारणतः लिटरला 5 मिली सांगतात, म्हणजे साधारणतः 100 मिली पंपाला सांगता. आणि जर तुम्हाला खरोखर लोळ्याला त्यावर प्रभावी वापर त्याचा करायचाच जर असेल आणि तुम्ही 2 महिने वावर जर रिकामा ठेवत असाल तर साधारणतः 150 ते 200 मिली तुम्ही 20 लिटरच्या पंपाला घेऊ शकता. प्रमाणचा ओव्हरडोस आहे. पण लोळा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कोणत्याही प्रकारची माती उघडी नाही, पूर्ण त्याच्यामध्ये लोळ्याने पूर्ण व्यापलेलं हे वावर आहे. त्याच्यामुळे याच्यासाठी थोडासा प्रभावी औषध, प्रभावी ओव्हर प्रमाण घेऊन आपण या ठिकाणी वापर केलेला आहे. मित्रांनो, याचा आज स्प्रे घेतोय आपण. साधारणतः 8 दिवसामध्ये तुम्हाला याची परिस्थिती दाखवतो मी, कसं काय रिझल्ट येतो हे तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे.